स्वीकारा मजला गुरुवरा स्वीकारा मजला गुरुवरा बहुनिष्ठेने करीन सेवा विद्या द्यावी मजला देवा प्रार्थितसे मी अनन्य भावा प्रार्थितसे मी अनन्य भावा उद्धारा मजला गुरुवरा स्वीकारा मजला गुरुवरा जगती मजला नाही कोणी जगती मजला नाही कोणी बंधू सर्वै बहुत ज्ञानी बंधू सर्वै बहुत ज्ञानी ज्ञानहीन नमितो चरणी ज्ञानहीन नमितो चरणी कृपा करा मजला गुरुवरा स्वीकारा मजला गुरुवरा स्वीकारा मजला स्वीकारा मजला स्वीकारा मजला. आता दुपारची जेवायची वेळ झाली होती. सर्व काही वाढून झाले होते. गुरुजी म्हणाले, अरे हा आपला पाहुणा आहे, ह्याला पण घ्या तुमच्यासोबत. पाहुणा म्हणून भूषणला पहिल्या पानावर बसवले. सर्व काही वाढून झाले. ऋषीपर्ण मंत्रही म्हटले. सर्वांनी जेवायला सुरुवात केली. इतक्यात भूषणचे लक्ष पानावरच्या मिठाकडे गेले. बहिणींचा चेहरा दिसला. काही काम करायला नको, नुसतं फुकटचं गिळायला हवं, जाय निघून, हे आठवलं. भूषण पानावरून उठला. गुरुजी म्हणाले, अरे का रे उठलास? गुरुजी, मी वाढायला मदत करतो. भूषणाने वाढायला मदत केली. पत्रावळी उचलल्या, सर्व कामे केली. आणि आता गुरुजी म्हणाले, अरे आता या पंक्तीला बस. गुरुजी, तुम्ही केव्हा बसणार आहात? तुम्ही तिसऱ्या पंक्तीला बसणार. मग मी तुमच्यासोबतच बसतो. पुन्हा एकदा भूषणने सर्व काही वाढले, पत्रावळी उचलल्या, सर्व कामे केली. आणि आता तू तिसऱ्या पंक्तीला बसला. मनात म्हणतो आहे, आता मी काम केले आहे, त्यामुळे आता मला त्यामुळे आता मला जेवायचा अधिकार आहे. असेच दिवस जात होते. दिवसभर कामे करायची, लांबून मुलांचा अभ्यास ऐकायचा आणि रात्री मुलं झोपली की त्यांची पुस्तके घेऊन वाचायची. शिकण्याची तळमळ होती म्हणून अवघ्या 5 वर्षात म्हणून त्याने 16 वर्षांचा अभ्यासक्रम अवघ्या 5 वर्षात पूर्ण केला. गुरुजी खुश झाले, प्रसन्न झाले. म्हणाले, भूषणा, तू वडिलांचं नाव राखलंस हा. आज भूषण आश्रम सोडून जाणार होता. आला तेव्हा काहीही येत नसलेला भूषण आज पंडित होऊन बाहेर पडणार होता. सर्वांचीच मर्जी त्याने संपादन केली होती म्हणून आज सर्वांनाच उदास वाटत होती. सहवासाचाच हा परिणाम होता. निरोप समारंभ झाला. गुरुजींनी सत्कारही केला. अंगावर शाल घातली, बोटात अंगठी घातली आणि म्हणाले, हा मुलगा काहीतरी विशेष आहे, मेहनती आहे, जिद्दी आहे. शिकण्याची तळमळ होती म्हणून अवघ्या 5 वर्षात ह्याने अभ्यासक्रम पूर्ण केला. मुला, विजयी भव, कल्याणमस्तु, शुभास्ते पंतानः असा आशीर्वाद दिला आणि भूषण निघाला. आता तो 20 ते 21 वर्षांचा झाला होता. प्रकृती उत्तम, मुखावर विद्वत्तेचे तेज होते. प्रथम त्याच्या मनात विचार आला, दिल्लीला जाऊन वडील भावांना चिंतामणीला भेटूया. 5 वर्षे घर सोडून झाली
रागावून घरातून निघालो. सर्वजण काळजी पण करत असतील. आता तो मोठा झाला होता, विद्वान झाला होता. अनायसे सर्व खुशाली कळेल म्हणून दिल्लीला आला. चिंतामणीच्या समोर उभा राहिला. चिंतामणीने त्याला ओळखलं नाही. कोण आपण? झटकन भूषण खाली वाकला आणि आपलं डोकं आपल्या भावाच्या पायावर ठेवलं. भैया भैया. कोण? भूषण तू? अरे होतास कुठे? आम्ही तुला खूप शोधले पण तुझा कुठेही शोध लागला नाही. एवढा ताळमाळ वाढलास रे. खरंच कुठे होतास? बस हा, आता आला आहेस तर गुळ पाणी घे आणि आता इथेच राहा. भैया भाभी कैसी है? काय रागावरच का तिच्यावर? नाही भैया, त्यांच्यामुळे मला जीवनाचा मार्ग दिसला. त्यांनीच माझ्या डोळ्यात अंजन घातलं. त्यांनी माझ्यावर अनंत उपकार केले आहेत. भैया बाबा कसे आहेत? आता थकले, जास्त बाहेर फिरत नाही. ते सारखी तुझी आठवण काढत असतात. भूषण म्हणाला, भैया आता दक्षिणेकडे जाणार, शिवाजी राजांकडे जाणार. नाही भूषण, मी तुला जाऊ देणार नाही. नाही, मी जाणार. मी तुला जाऊ देणार नाही. चला आपण आता दरबारात जाऊया. नवीन कपडे दिले, डोक्यावर पागोटे, कपाळाला गंध, गळ्यात मोत्याची माळ घातली. चला दरबारात, तुला तिथे निवडलेला लावतो. अरे पण दादा. नाही, आत्ता काही बोलायचं नाही. तू एवढा शिकलास, मोठा झालास, तिथे तुला चांगला पगारही मिळेल. दोघे दरबारात आले. बादशाह स्थानापन्न झाला. त्याने सर्वीकडे पाहिले आणि म्हणाला, वजीर इतके भाट दरबारात कशाला? त्यांचा उपयोग काय? ते काय काम करतात? वजीर म्हणाले, खाविंद परवरदिगार हे आपले स्तुती करतात, आपले चरित्र सांगतात, आपले गुणगान गातात. इनकी जरूरत है? ये क्या तारीफ करते हैं हमारी सच्ची तारीफ करने वाला, सच्चा चरित्र कहने वाला कोई है? जैसा है वैसा कहना चाहिए. सर्व कवि एकदम खुश झाले. भूषणाने सांगितले, मैं कर सकता हूँ, मैं आपका सच्चा चरित्र कहने को तैयार हूँ. बादशाह ने पाहिले, ये कौन है? नया दिखता है. वजीर म्हणाले, हुजूर ये नया पंडित है, इनका नाम है भूकन. यह अपने चिंतामणि का अनुज है. अच्छा ठीक है, तो आप हमारा चरित्र कहोगे? हाँ जरूर कहूँगा, लेकिन एक शर्त है मेरी. कौन सी शर्त है? अभय चाहिए. क्या अभय चाहिए? हाँ अभय चाहिए. बोलो चरित्र बोलो. आणि भूषण म्हणाला, स्वामी कुटुंबात लाभाप तुझा शहाजान तू कैद केले तया, दारा तुझा ज्येष्ठ बंधू असोनी तया कैद केले न आली दया. विश्वासे ना मुरादास तेव्हा पुराणावरी हात तू ठेविला, औरंगजेबा असे पाप केले तदा बादशाही मिळाली तुला. पापी स्वयंरूप तुची असोनी प्रभाती बकत ध्यान आरंभिले, दारादिनी त्या तू ठार केले पित्याचे शिरच्छत्र ही हारिले. केली किती गोत्रहानी कथीमीन खोट्या जनांना शिरी घेऊनी, मार्जार भक्षुनी या मूषकांना टपोनी पुन्हा बैसले आसनी. खामोश, इसका कत्ल करो. असं म्हटल्याबरोबर 5-6 शिपाई धावत आले, पण वजीराने त्यांना थांबवलं. खाविंद परवरदिगार, हमने इसको अभय दिया है, इसलिए इसका कत्ल करना ठीक नहीं. हे सर्व चालू असताना चिंतामणी नुसतं थरथर कापत होता. घरी आल्यानंतर भूषणने मी दक्षिणेकडे जाणार असे चिंतामणीला सांगितले. हिंदुत्वाची चाड असलेला आणि स्वातंत्र्याची किंमत असलेला असा शिवाजी राजा हा एकच आहे. हे 1664 साल. भूषण महाराष्ट्रात आला. रायगडाच्या पायथ्याला थांबला. तेव्हा रात्र झाली होती, त्यामुळे गडाचे दरवाजे बंद झाले होते. भूषण एका दगडावर विसावला. जवळच्या एका दगडावर विसावला. जवळ सतरंजी टाकली. तो विसावणार इतक्यात असलेला 50 ते 60 घोडेस्वार येताना दिसले. तो चटकन उठून बसला.
ते घोडेस्वार त्याच्या इथे थांबले. त्यातील मोरक्या बाहेर आला आणि त्याने त्याला विचारले, कोण आपण, कुठून आलात? मी उत्तरेकडून आलो आहे, माझं नाव भूषण. काय करता हो तुम्ही? काव्य करतो, कवी आहे कवी. काय जेवायला बिवायला मिळतं का हो तुम्हाला? असे अनेक लोक असतील तुमच्यासारखे ज्यांना मी जेवायला घालीन. पण तुम्ही कोण आहात? तुम्ही काय करता? आम्ही दरोडेखोर, लूटमार, चोऱ्या, दरोडे हाच आमचा धंदा. आम्ही असली फालतू काव्य नाही करत बसत. पराक्रम करतो, पराक्रम. तुमचा पराक्रम तुमच्या तलवारीत आणि माझा पराक्रम माझ्या लेखणीत. माझ्या एका काव्याच्या फटकाऱ्याने तुमच्यासारखे हजारो वीर निर्माण करेन मी. तुमच्या तलवारीने केलेली जखम ही बरी होऊ शकते, पण माझ्या काव्याची जखम ही कायम राहते. असं मग दाखव रे तुझा पराक्रम, असं म्हणताच त्याने गचकन आपली तलवार काढली आणि भूषणच्या छातीला लावली. भूषण काय घाबरलं नाही. त्याने एका बोटाने ती तलवार अशी बाजूला केली आणि म्हणाला, या तलवारीची भीती तुम्ही मला दाखवू नका. या तलवारीची भीती तुम्ही मला दाखवू नका. तुमच्यासारखे हजारो वीर आणि त्यांच्या तलवारी म्यान करण्याची ताकद आहे आमच्यात. असं काव्य करतोस, मग कर बरं आमच्या शिवाजी राजांवर एखादं काव्य. माहीत तरी आहे का ते तुम्हाला? नाही, पण कीर्ती ऐकून आहे. ते कसं? कारण कीर्तीचा सुगंध हा सर्वत्र पसरतो. काही ओळख वगैरे आहे का? नाही, पण खात्री आहे, कारण ते गुणीजनाचे चाहते आहेत. बरोबर. आणि इथेच भूषणाने शिवभावनेतील पहिलं काव्य रचलं. देवी उमे कालिके आदिशक्ती शिवानंदिनी भक्त कल्याणिनी चंडासुरच्छेदिनी भद्रकाली निशंभासुर प्राण संहारिणी दाक्षायणी शैलराजेंद्र कन्ये जगत्स्वामिनी राजराजेश्वरी कुळाची भवानी तुला प्रार्थितो हा शिवाजी रणी दे जय स्वामिनी शिवाजी रणी दे जय स्वामिनी शिवाजी रणी दे जय स्वामिनी भगवती तुळजा भवानी माता की जय. वा वा, छान काव्य. दुसऱ्या दिवशी भूषण रायगड चढला. मनात विचार करतो आहे, कसे असतील हे राजे ज्यांनी स्वराज्य स्थापन केलं, ज्यांनी स्त्रियांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि कपाळावरील कुंकू कायम राहील असं केलं, पुरुषांच्या कपाळावरील गंध आणि डोक्यावरील शेंडी कायम राहील असं केलं. भूषण महाद्वारापर्यंत आला. मुख्य दरवाजा बंद होता, दिंडी दरवाजा उघडा होता. भूषण दिंडी दरवाजात जाईल तोच दिंडी दरवाजा बंद झाला आणि मुख्य दरवाजा उघडा झाला. कर कर आवाज आला आणि तेथील आणि दरवाजावरील पहारेकऱ्यांनी भूषणाला मुजरा केला. भूषणाला थोडी नवल वाटली. का हे सर्वांचेच स्वागत अशा रीतीने करतात का? भूषण पुढे गेला. दरबाराच्या आत तो जाईल तोच स्वतः शिवाजीराजे 4 पायऱ्या खाली उतरून स्वतः शिवाजीराजे 4 पायऱ्या खाली उतरले आणि त्यांनी भूषणाचं स्वागत केलं. या 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 कवी भूषण या. स्वागत असो आपलं. भूषणला आता फारच नवल वाटले. हे मला कसे ओळखतात? तेव्हा शिवाजीराजांनी भूषणाचा हात धरला आणि ते म्हणाले,
यावे हो यावे, यावे यावे हो यावे, यावे अमुच्या शूरत्वाला तुम यावे हो यावे, यावे यावे हो यावे, यावे शिवरायांनी स्वागत केले, शिवरायांनी स्वागत केले, यावे हो यावे, यावे यावे हो यावे, यावे अमुच्या शूरत्वाला तुम्ही, अमुच्या शूरत्वाला तुम्ही कवित्व शक्ती द्यावी नामी, कवित्व शक्ती द्यावी नामी, देशभक्तीचे कुमकुम तुम्ही भाळी हो ल्यावे, यावे यावे हो यावे, यावे यावे हो यावे, यावे हो यावे, यावे हो यावे. भूषणने अगदी निरखून पाहिले. काल जो भूषणला म्हणाला की हम सब चोर है, तेच हे शिवाजीराजे. राज्यकारभार नीट चाललेला आहे की नाही हे पाहण्यासाठी शिवाजीराजे दरोडेखोराचं वेश धारण करून स्वराज इकडे तिकडे फिरत होते. शिवाजीराजे थोडेसे हसत होते. भूषण थोडासा लाजला. शिवाजीराजे म्हणाले, भूषण आम्ही तुमच्यावर खूप खुश आहोत. भूषण महाराज बोला, या दरबारासाठी असं एखादं काव्य करा. भूषणाने एक हात वर करून मुजरा केला आणि म्हणाला, इंद्रजिमी जंबपर वाडवसु अंबपर रावण स दंबपर, जैसे रघुराज है पौनवारी बाहपर, शंभुरति नाहपर, जैसा हस बाहपर राम द्विजराज है, तेज जिमी अंश पर कान जिमी कंस पर, त्योमेश वंश पर शेर शिवराज है, शेर शिवराज है, शेर शिवराज है. सबंध सभा टाळ्या वाजवत नाचू लागले आणि म्हणू लागले, शेर शिवराज है, शेर शिवराज है, शेर शिवराज है. शिवरायांचा राज्याभिषेक भूषणाने पाहिला. औरंगजेबाकडूनही महाराजांना राजा हा किताब मिळाला हेही भूषणाने पाहिलं. मुंबईचा इंग्रजी वकील हेनरी ऑक्सेंडेल हाही शिवरायांसमोर वाकला हेही भूषणाने पाहिलं. आणि एक दिवस तो महाराजांसमोर गेला आणि त्यांना विचारले, राजे तुम्ही कसे आहात? अरे 6 पातशाह तुम्ही पायाखाली घालवल्यात आणि एक स्वराज्य निर्माण केलं. विजापूर गोवळकोंड्याचेच काय, तर ते औरंगजेबाचे सरदारही तुम्हाला घाबरतात. ते म्हणाले, जाऊ मला या पतीला हराया, सभे माझिया पैज लावूनिया, आसामवाची नखोखंद देशी, चढाई करू सिंधू लंघोनिया. औरंगशाह महानिग्रहितो, पुन्हा सांगती खान त्याला परी, पाठीव कोठे करूचा करीला, न जाऊ शिवाजी बलिष्ठावरी. काबूल खोखंद किंवा बुखारा, किंवा खान तेथील जिंकू बळे, रोमावरी धूम घालून आम्ही लढाया साता अहो आगळे. औरंगशाह मानिग्रहितो, पुन्हा सांगती खान त्याला परी, मागून भिक्षा भरू पोट आम्ही, न जाऊ शिवाजी बलिष्ठावरी, न जाऊ शिवाजी बलिष्ठावरी, न जाऊ शिवाजी बलिष्ठावरी. भूषण 8 वर्षे रायगडावर राहिला आणि एक दिवस महाराजांना म्हणाला, महाराज आता घराची आठवण येते. महाराज आपली परवानगी असेल
तर उत्तरेकडे जायचं म्हणतो. महाराज म्हणाले, भूषण, जायचं म्हणताय तर जा, पण पुन्हा येण्यासाठी ला. पुनरागमनायचं, आम्ही तुमची वाट पाहतो. भूषण निघाला. आला तेव्हा अनवाणी दरिद्री होता, परंतु जाताना काय थाट हो. समोर झेंडा घेऊन हत्ती चालत होता. त्याच्या पाठीमागे 25 घोडेस्वार, त्याच्या मागे पालखीत बसलेला भूषण, त्याच्या पाठीमागे आणखी 25 घोडेस्वार, 400-500 पायदळ आणि सर्वांच्या मागे बैलगाड्या. सर्वांची सोय व्हावी म्हणून सर्व सामान बरोबर लवाजम्यासह सर्व निघाले आणि मावळातून बुंदेलखंडात आले. राजे छत्रसाल समोर आले आणि म्हणाले, कविराज भूषण, 4 दिवस इथे मुक्काम करावा, इतकीच विनंती. भूषण राहिला. रोज मेजवान्या, नृत्य, गायन, मैफिली, गाण्याचा कार्यक्रम होता. उद्या भूषण निघणार तर राजे छत्रसालांनी मोठा सत्कार केला. पोशाख सोन्याची लेखणी दिली आणि मग 5 ताटे मोहरा आणल्या. 5 ताटे भरून मोहरा बोलवल्या. तेव्हा भूषण म्हणाला, नाही महाराज, मी या मोहरा घेणार नाही. मी शिवाजी महाराजांच्या दरबारातील एक कवी आहे. त्यांनी मला एवढं दिलं आहे की दुसऱ्यांकडून तोंड पसरून मागायची काही गरजच नाही. राजे छत्रसाल म्हणाले, कविराज, अगदी प्रेमाची भेट आहे. नाही महाराज, पोशाख वगैरे सर्व प्रेमाची म्हणून स्वीकारली, परंतु आता हे देऊ नका. अहो, शिवाजी राजांनी एवढं दिलं आहे की आता इंद्राचा दरबारही तुच्छ वाटतो. छत्रसालाचा निरुपाय झाला. सकाळी 7 वाजता भूषण निघाला. तो पालखीत बसला. इतक्यात काहीतरी कुजबूज झाली होती असं त्याला वाटले. तू मागे का मी पुढे, तू डाव्या बाजूला मी उजव्या बाजूला, अशी बोलणी झाली. तू इथे जा, मी इथे राहतो, अशी बोलणी चालू होती. भूषणपर्यंत बोलण्याचा विषय नाही आला. पालखी चालायला लागली. बुंदेलखंडाच्या वेशीपर्यंत पालखी गेली. तेवढ्यात पहिला बोई झटकन मागे गेला आणि दुसऱ्या बोई झटकन पुढे आला आणि त्याने ती पालखी धरली. पहिला बोई भूषणाच्या समोर हात जोडून उभा राहिला. भूषणाने त्या भोयाच्या चेहऱ्याकडे पाहिले तर तो ओरडलाच, महाराज छत्रसाल, हे तुम्ही काय केलेत? माझी पालखी का उचललीत? छत्रसाल म्हणाला, कविराज, हा लक्ष्मीने सरस्वतीचा केलेला सन्मान आहे. कविराज, मी जर का मूळ वेशात आलो असतो तर तुम्ही मला पालखी उचलू दिली नसती, म्हणून मला हे करावे लागले. मजल दरमजल करीत भूषण त्रिविक्रमपूरच्या इथे आला. जवळ त्रिविक्रमपूर दिसून मजल दरमजल करीत भूषण दिल्लीला आला. त्याने तेथील एक नोकराला सांगितले, माझ्या भावाला मी आल्याचे कळवा. नोकर गेला. चिंतामणीच्या कानात त्याने सांगायला सुरुवात केली. कुजबूज सुरू होती. इतक्यात बादशाहचे लक्ष तिकडे गेले. वो कोने में क्या गड़बड़ चल रही है? ऐसी कौन सी बात चली है? भूषण नुसता चिंतामणी नुसता थरथर कापू लागला. औरंगजेबाने त्या नोकराला विचारले, क्या काम था उनके साथ? नोकर म्हणाला,
खाविंद परवरदिगार, इनका भाई आया है। कौन सा भाई? वह भूकंप। उनको अंदर बुलाओ। भूषण आत आला। बादशाह म्हणाला, क्यों शाहीर, आज क्या सुनाएंगे? परवरदिगार, सुनाएंगे जरूर, लेकिन मेरी एक शर्त है। वो मालूम है, अभय चाहिए ना? नहीं खाविंद, आपको हाथ धोकर बैठना होगा। मैं वीर रस गाने वाला हूँ, आपका हात मुझ पर जाएगा। असं, आणि जर माझा हात मिशीवर गेला नाही तर आयुष्यभर मातीच्या घागरीने पाणी भरेन आपल्याकडे। ठीक है, बोलो। भारत में जो राज करे है वह राजे तो फूल है। भारत में जो राज करे है वह राजे तो फूल है। लेकिन आप खाविंद जान लो, लेकिन आप खाविंद जान लो, उस पर बैठे भृंग है, उस पर बैठे भृंग है। शाह भृंगराज है, शाह भृंगराज है। नकळतच बादशाहचा हात मिशीवर गेला। वाह कविराज, आजचा थाळा इथे करायचा आमच्यासोबत। नको नको, माझ्यासोबत आणखीन खूप लोक आहेत। हत्ती, घोडे, उंट सुद्धा आहेत। सर्वांची सोय होईल। सर्वांची सोय होईल। सर्वजण बादशाहने सर्वांना सुग्रास भोजन दिले। हत्ती घोड्यांनाही दिले आणि भूषण बादशाहचे निरोप घेऊन पुढे निघाला। जवळच त्रिविक्रमपूर दिसू लागले। इतक्यात 100 उंटांसोबत एक व्यापारी येताना भूषणला दिसला। तो रस्त्याच्या बाजूला झाला। त्याने व्यापारीला विचारले, क्यों व्यापारी, क्या माल है? नमक है, बेचने के लिए ले जा रहा हूँ। ठीक है, तो ऐसा करो, आगे त्रिविक्रमपुर नामक एक गांव है, वहाँ चलो, आपकी सब व्यवस्था हो जाएगी। जैसी आज्ञा। भूषण घरी आला। आता तो 30 ते 32 वर्षांचा झाला होता। पूर्वीचा राहिला नव्हता। वडील रत्नाकर त्रिपाठी आता फारच थकले होते। भूषण घरी आला। तो वडिलांच्या जवळ गेला आणि म्हणाला, मी भूषण असे म्हणाला। रत्नाकर त्रिपाठी एकदम उठूनच बसले आणि त्याला मिठी मारली। दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, आनंदाश्रूच होते ते। भूषणने विचारले, भाभी कुठे आहेत? असेल आतमध्ये। भूषण पायांचा आवाज न करता आतमध्ये गेला तर वहिनी तांदूळ निवडत होत्या। तो आवाज न करता बहिणीच्या पाठीमागे गेला आणि गपकन तिचे डोळे झाकले। कोण आहे? सोडा मला, सोडा। भूषणने हात सोडले आणि बहिणींना साष्टांग नमस्कार घातला। भाऊजी, तुम्ही अहो केवढे वाढलात हो। तुमचा खूप शोध घेतला आम्ही, पण कुठेही तुमचा पत्ता लागला नाही। भाऊजी, खूप शिकलात ना, खूप मोठे झालात ना, इथे आलात ते बरं केलं। भूषण म्हणाला, बहिणी, बारदान हवं आहे। ते काय तिकडे? एक नको, 100 बारदानं हवी आहेत। एवढी बारदानं कशाला? बहिणी, मीठ आणलंय। भाऊजी, अजून राग गेला नाही?
नाही वहिनी, तुमच्यामुळे मला जीवनाचा मार्ग दिसला. मिठाची किंमत कळली आणि त्याच्यामुळे आज मी मोठा झालो. हाच महान कवी कविराज भूषण छत्रपती शिवाजी महाराजांवर ह्याने ऐतिहासिक ग्रंथ लिहिले आणि त्रिपाठींचं कुळ ह्याने मोठं केलं. म्हणूनच समर्थ म्हणतात की म्हणूनच समर्थ म्हणतात अशा मुलांच्यामुळे कुळ धन्य होतो. आणि म्हणूनच समर्थ रामदास मूळ पदात म्हणतात, सुपुत्र संसारी कुळासी मंडण, सुपुत्र संसारी कुळासी मंडण, वंश उद्धरण हरी भक्त, वंश उद्धरण हरी भक्त, सुपुत्र संसारी कुळासी मंडण, सुपुत्र संसारी कुळासी मंडण, कुळासी मंडण, कुळासी मंडण. झाले कीर्तन शेवट गोड करा, मनी धरा श्री जानकीच्या बरा, कीर्तन रंगी वाजवा करटाळे, नाम घोषे पातका होय होळी, येथून कल्याण साम्राज्य सुख राशी, अवघे पुठा ओबाळा राघवासी, सुख सहिता दुःख रेता निर्मळ एकांता, कलिमल दहना गहना स्वामी समर्था, नकळे ब्रह्मादिका अंत अनंता, तो आम्हा सुलभ जय कृपावंता, जय देव जय करुणाकरा, आरती ओवाळू सद्गुरु माहेरा, जय देव माये विण माहेर विश्रांती ठाव, शब्दी अर्थ लाभ कोरणे गाव, सद्गुरु प्रतापे सुगम उपाव, रामी रामदासा फळला सद्भाव, जय देव